नमस्कार. युनिटी ऑफ ड्रायव्हर्समधून मी हेमंत वडे. आज सरांना मुंबईला ड्रॉप करायचं होतं बोरिवली येथे. तर आम्ही सकाळी प्रवास चालू केला होता आणि आत्ता आमचा प्रवास संपलेला आहे. तर सरांकडून जाणून घेऊ आजचा फीडबॅक. खूपच छान. आजचा प्रवास मी खूपच पकडतो. हां आजचा प्रवास खूपच चांगला झाला. सुरुवातीलाच हेमंतजी वेळेच्या आधीच पोचले तिथे. 8:15च्या सुमार आमचा 8:30चं टायमिंग होतं, पण 8:15लाच हेमंतजी तिथे पोचले. त्यांनी लगेच मला गेटवरून फोन केला की मी इथे आलो आहे म्हणून, आणि मग मी सामान घेऊन खाली आलो. नंतर त्यांनी लगेचच तिकडून आमच्या पार्किंगमध्ये जी गाडी होती, त्या पार्किंगमधली गाडी काढून आम्ही मग लगेच प्रवासाला सुरुवात केली. सगळा प्रवास अतिशय चांगला झाला. कुठेही त्यांनी ओव्हर स्पीडिंग केलं नाही किंवा जास्ती घाई करण्याचा प्रयत्न केला नाही. सगळा सुरक्षित पद्धतीने सगळा प्रवास केला त्यांनी. त्यामुळे हेमंतजींचे खूप धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे ठाकूर साहेब, तुम्हाला पण धन्यवाद, कारण तुम्ही चांगली सर्व्हिस आत्तापर्यंत देत आहे. तुमच्याकडून 2-3 वर्ष झाली मी सर्व्हिस घेतो आहे आणि प्रत्येक वेळेला सर्व्हिसचा अनुभव खूप चांगला आहे. कधीही मला असा काही विपरीत अनुभव असा कुठलाच आला नाही. उलट आमची सुरक्षितता पाळणे आणि कस्टमरला जास्तीत जास्त पद्धतीची सुविधा देता येणे, याच्याकडेच तुमचा फोकस होता. त्यामुळे तुम्ही रेस्ट ॲश्युअर्ड दॅट पुढच्या वेळेस सगळी जे काही सर्व्हिसेस आहेत, पुण्याहून मुंबईला येण्याची किंवा मुंबईहून पुण्याला परत यायची किंवा जवळपास नाशिकला वगैरे जाण्याची पण, अशा सगळ्या सर्व्हिसेस तुमच्याकडून आम्ही नक्की घेऊ. तुम्हाला अशा प्रकारची सर्व्हिस तुम्ही देता त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणखीन एक हेमंतजींबरोबर प्रवास करताना एक महत्त्वाचा किस्सा सांगायचा म्हणजे की आम्ही मुंबईला येत असताना म्हणजे वाशीहून पुढे येत होतो, तर तेव्हा वाशीचा टोल नाका लागतो. तर वाशीच्या टोल नाक्यावर असं झालं की तिथे मी बरोबर टोल दिला. ₹40 टोल होता. ₹100ची नोट दिली होती आणि त्याने बाकीचे पैसे परत केले. पण बाकीचे पैसे परत करताना असं आढळून आलं की त्याने 3 20च्या नोटा दिल्या होत्या. त्यापैकी 2 नोटा चांगल्या होत्या. एक नोट फाटकी होती. म्हणजे 2 ठिकाणी त्या फाटलेल्या होत्या. ते आम्हाला पुढे आल्यानंतर लक्षात आलं. पण हेमंतजींच्या लक्षात आलं होतं ते की बुवा इथे फाटलं आहे. त्यामुळे त्यांनी ती 2 ठिकाणी फाटली नोट. कारण आपण घाईघाईने नोट त्यांनी दिलेल्या घेतो आणि आपण पुढे निघून जातो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की बुवा असं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी लगेच पुढे जाऊन ती गाडी थांबवली. मागे आले आणि टोल नाक्यावरून ती नोट त्यांनी परत बदलून दिली. म्हणजे याच्यावर त्यांचा कस्टमर फोकस दिसून येतो की बाबा कस्टमरला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. कारण मला पुढे नंतर मग 30 नोट ₹20 जरी असली, तरी पुढे ती खपवताना किंवा तिचा वापर करताना त्रास झाला, असं कोणी घेतली नसती. त्यामुळे अशा प्रकारचा सावधपणा त्यांनी दाखवला त्या टोल नाक्यावर. त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. अशा तऱ्हेने मला त्यांनी घरापर्यंत व्यवस्थित आणून सोडलेलं आहे आणि मध्यंतरी 2 हॉल्ट घेतले. तिथे पण शांतपणे थांबून त्यांनी माझी जी 2 कामं होती ती पण मी केली आणि आता परत आलेलो. आम्ही 10 मिनिटंच थांबायचं होतं, पण ते थांबून आम्ही व्यवस्थितपणे घरी पोहोचलो आहोत आणि सगळा प्रवास अतिशय चांगला आणि सुरक्षित झाला. त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. चालेल. धन्यवाद सर.